तर दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर येते। कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यामध्ये व्हीपी हाऊसमध्ये बैठक सुरू झालेली आहे। सीजेपी कडनं त्यांचे प्रवक्ते सौरव दास आणि अभिषेक रांका हे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर सरकारकडनं जेपी नड्डा हे त्यांच्याशी चर्चा करतायत। सरकारसोबतच्या चर्चेमध्ये आता काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ही दृश्य आपण बघतोय। सीजेपी आणि केंद्र सरकारमध्ये बैठक सुरू आहे। बैठकीची ही दुसरी फेरी आहे। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि अभिषेक रांका या बैठकीमध्ये सहभागी झाले। ते या बैठकी संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी। बघूया। कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा विठ्ठलभाई पटेल हाऊस या ठिकाणी सुरू आहे। त्याच्या विठ्ठलभाई पटेल हाऊसच्या 5व्या मजल्यावरती ही बैठक सुरू आहे। समोर आपण दृश्य पाहतो आहोत। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर या बैठकीला विशेष महत्त्व आलेलं आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका अभिजित दिपके यांनी मांडली असताना दुसरीकडे त्यांचं शिष्टमंडळ आता सरकारशी चर्चा करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री 11:30 वाजता एक व्हिडिओ जारी करत त्या व्हिडिओमध्ये आपण पेपरफुटी प्रकरणी कायदा आणणार असल्याचं स्पष्ट केलं आहे, तसं आश्वासन दिलेलं आहे। त्याचा जो मसुदा आहे तो आजच्या कॅबिनेटमध्ये मंजूरसुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे आणि सोमवारी हा मसुदा विधेयक संसदेमध्ये मांडण्यात येणार असल्याचं सुद्धा त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले। एकीकडे ही सगळी चर्चा सुरू असताना सध्या या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असताना सध्या आपण पाहतो आहोत की विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळामध्ये या ठिकाणी गेल्या पाऊण तासापासून चर्चा सुरू आहे। त्यामुळे या चर्चेतून तरी आता जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावरती तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सीजेपी आणि केंद्र सरकारमध्ये बैठक सुरू आहे। बैठकीची ही दुसरी फेरी आहे। सीजेपीचं शिष्टमंडळ त्यांचे प्रवक्ते सौरव दास आणि अभिषेक रांका हे केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या भेटीला गेलेत। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।